हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश काळ, कायदे आणि संविधानाची गरज का भासली हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग सुरू करूया। ब्रिटिश काळ, कायदे आणि संविधानाची गरज का भासली? स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा भारत समजून घेतल्याशिवाय संविधानाचं महत्त्व समजणं कठीण आहे। कारण संविधान अचानक जन्माला आलं नाही, ते अनेक वर्षाच्या अन्याय, अनुभव आणि प्रश्नांमधून तयार झाला। ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात कायदे होते, न्यायालये होते, अधिकारी होते, पण तरीही सामान्य माणसाच्या मनात सुरक्षिततेची भावना नव्हती। कारण कायदा असूनही तो समान नव्हता आणि न्याय असूनही तो सर्वांसाठी पोहोचणारा नव्हता। 1858 नंतर भारत थेट ब्रिटिश राजवटीखाली आला। कायदे बनवले जात होते, पण ते भारतासाठी नव्हते, ते ब्रिटिश सत्तेला मजबूत करण्यासाठी होते। भारतीय माणूस हा त्या व्यवस्थेत नागरिक नव्हता, तो फक्त शासित होता। कुठे राहायचं, कसं वागायचं, काय बोलायचं या सगळ्यावर मर्यादा होत्या। कायदा म्हणजे संरक्षण नव्हतं, तर तो भीतीचं साधन होतं। त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न हळूहळू रुजू लागला, जर कायदा आपल्यासाठी नसेल तर तो न्याय कसा देईल? या काळात भारतीय समाज खूप विविध होता। काहींना शिक्षण मिळत होतं, तर काही पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेले होते। काहींना अधिकार होते, तर काहींना प्रश्न विचारण्याचाही परवानगी नव्हती। ब्रिटिश कायदे या विषमतेला संपत नव्हते, उलट ती अधिक खोल करत होते। त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ ही फक्त सत्ता बदलण्यासाठी नव्हती, ती व्यवस्था बदलण्यासाठी होती। लोकांना फक्त ब्रिटिश नको होते असं नाही, तर त्यांना अशी व्यवस्था हवी होती जिथे कायदा माणसासाठी असेल। जसा जसा स्वातंत्र्याचा विचार पक्का होत गेला, तसा एक नवा प्रश्न पुढे आला, ब्रिटिश गेले तर आपण कोणते नियम वापरणार? कारण देश चालवण्यासाठी नियम लागतातच, पण ते नियम जर पुन्हा अन्याय करणारे असतील तर स्वातंत्र्याचा अर्थच उरणार नाही। म्हणूनच भारताला फक्त स्वातंत्र्य नव्हे, तर स्वतःच संविधान हवं होतं। असं संविधान जे कोणाच्याही मर्जीत नसेल, तर तत्वांवर आधारित असेल। या सगळ्या अनुभवातून भारतीय नेत्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, भारतास मजबूत ठेवायचं असेल तर सत्ता माणसावर नाही तर कायद्यावर असली पाहिजे। कोणताही राजा, कोणताही सरकार कितीही ताकदवान असलं तरी ते संविधानापेक्षा मोठं नसावं। हा विचार त्या काळात खूप क्रांतिकारी होता, कारण जगात अनेक देशात सत्ता व्यक्तीच्या हातात केंद्रित होती। भारत मात्र वेगळा मार्ग निवडत होता, नियम सर्वांसाठी समान असलेला मार्ग। याच भूमिकेतून 1946 साली संविधान सभा स्थापन करण्यात आली। ही सभा म्हणजे एका दिवसात निर्णय घेणारी बैठक नव्हती, ती होती भारताच्या भविष्यासाठीची दीर्घ चर्चा। इथे फक्त कायदे लिहिले जात नव्हते, इथे माणसाच्या प्रतिष्ठेवर, स्वातंत्र्यावर आणि न्यायावर विचार केला जात होता। प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारले जात होते, याचा परिणाम सामान्य माणसावर काय होईल? कारण उद्देश एकच होता, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणीही पुन्हा अन्याय सहन करू नये। ब्रिटिश काळाचा अनुभव भारताला एक महत्त्वाचा धडा देऊन गेला, कायदे कितीही चांगले असले तरी जर ते लोकांच्या हितासाठी नसतील तर ते अन्यायच करतात। म्हणूनच भारतीय संविधान तयार करताना केवळ सत्तेची रचना नाही, तर माणसाच्या हक्कांची हमी देण्यात आली। हा बदल सहज घडलेला नव्हता, तो अनेक वर्षाच्या संघर्षातून, विचारातून आणि आत्मपरीक्षणातून घडलेला होता। संविधान सभा आणि संविधान मसुदा। भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली। संविधान सभेची स्थापना 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीत संविधान सभेची पहिली बैठक झाली। या सभेत देशभरातील विविध राज्यातील, जातीतील, धर्मातील, समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद सभेचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून संविधानाच्या मसुद्यावर काम करत होते। संविधान सभेने देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी न्याय, समानता आणि स्वातंत्र्य यांची हमी देणारा दस्तऐवज तयार करण्याची जबाबदारी घेतली। सभेतील चर्चेत विविध विषयावर, जसे की फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आणि अधिकृत भाषा यावर विचार विमर्श झाला। या चर्चेत सर्व मतांचे आदर ठेवले गेले आणि प्रत्येक निर्णयातील तत्वज्ञानाचा आधार लोकशाही, समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर ठेवला गेला। ड्राफ्टिंग कमिटीने 7 महिन्यापेक्षा अधिक काळ
काम करत मसुदा तयार केला. त्यात विविध अधिकार, कर्तव्ये आणि राज्याची संरचना स्पष्टपणे नमूद करण्यात आली होती. प्रत्येक विभागाचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता आणि समान संधी मिळावी यासाठी होता. संविधान सभेच्या या प्रक्रियेत विचार, ज्ञान आणि अनुभवाचा संगम होता, ज्यामुळे हा दस्तऐवज केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून देशाच्या भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाला सभेत अंतिम मान्यता देण्यात आली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हे लागू झाले आणि भारताचा संपूर्ण कायदेशीर आणि शासकीय ढाचा स्थिर झाला. संविधानाच्या माध्यमातून देशाने एकत्र येण्याची, प्रत्येक नागरिकाला समान हक्क देण्याची आणि न्यायाची पायाभरणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया फक्त कायदा तयार करण्यापुरती मर्यादित न राहता देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामनात संविधानाची गरज, महत्त्व आणि त्याचे आदर्श रुजविणारी ठरली.